दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भवती महिलेमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण अचानक कमी झालेले दिसते. तर ते फक्त आयर्न डेफिशियन्सीमुळेच असेल असं नाही, तर त्याची अनेक मुख्य कारणे आहेत. तर ती कारणे कोणती ती पाहूयात. फर्स्ट इज फिजिओलॉजिकल हिमोडायल्युशन. हे एक सामान्य कारण आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये आईच्या शरीरामध्ये प्लाझ्मा लेवल म्हणजेच रक्तातील जो द्रव भाग असतो त्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. पण रेड ब्लड सेल्स हे त्यापेक्षा कमी प्रमाणात वाढतात. त्यामुळे रक्त पातळ दिसते आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी येते. यालाच फिजिओलॉजिकल ॲनेमिया असं सुद्धा म्हणतात. सेकंड इज आयर्नची वाढलेली गरज. दुसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ झपाट्याने होते आणि तसेच प्लॅसेंटा सुद्धा विकसित होत असतो. त्यामुळे ह्या काळामध्ये आयर्नची सर्वात जास्त गरज असते. त्यामुळे सुद्धा दुसऱ्या तिमाहीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी येऊ शकते. तिसरं म्हणजे आहारामध्ये आयर्न, फोलेट किंवा व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी असणे. आपण आहार घेतो पण तो पुरेसा व्हिटॅमिन युक्त नसेल तेव्हा सुद्धा हिमोग्लोबिनची कमतरता जाणवू शकते. पहिल्या तिमाहीमध्ये होणाऱ्या उलट्यांचा परिणाम. पहिल्या तिमाहीमध्ये उलटी मळमळ सतत होत असते, त्यामुळे पुरेसा आहार घेतला जात नाही. सो त्याच्यामुळे दुसऱ्या तिमाहीमध्ये त्याचा परिणाम म्हणून हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी येते. गर्भधारणेपूर्वीच हिमोग्लोबिन किंवा आयर्नचे प्रमाण कमी असणे. प्रेग्नन्सी सुरू होण्या अगोदर जर आयर्न डिफिशियन्सी किंवा ॲनिमिया असेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. प्रेग्नन्सी रिलेटेड अशाच टिप्ससाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा आणि जर तपासणी करायची असेल तर अभंग मातृत्व क्लिनिक आहे ते भेट नक्की द्या. थँक्यू.